विद्यार्थी मित्रांनो, आजचा वेगळा विषय आहे, की घरी राहून पी-एस-आय होता येईल का? घरी राहून स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करता येईल का? तुम्ही अनेकदा ऐकलेलं असेल, की बाबा कुणीतरी गावाकडे अभ्यास करून पी-एस-आय झालं, कोणी आय-ए-एस झालं, आय-पी-एस झालं किंवा इतर परीक्षामध्ये यश मिळवलं, कुणीतरी शोध लावला. परंतु ज्यांनी केलंय त्यांचं त्यांना माहिती त्यांनी कसं केलंय. ह्या गावाकडे राहून किंवा घरी स्वतःच्या राहून अभ्यास कसा करायचा, कसं नियोजन असलं पाहिजे आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेचं कसं असलं पाहिजे. आपण पी-एस-आय नाव का टाकले? कारण अनेक विद्यार्थी हे पी-एस-आयला खूप जास्त आसुसलेले असतात, की नाही मला पी-एस-आयची पोस्ट पाहिजे. मी स्वतः पी-एस-आय होतो म्हणून मी इथं मुद्दाम त्याचा उल्लेख केलेला आहे. हा एआय जनरेटेड फोटो आहे, पण सिलेक्शन कन्फर्म आहे. जरी कोणाला डाऊट असेल तर बिनधास्त एम-पी-एस-सीकडे तक्रार करू शकता, की बाबा हा माणूस सिलेक्शन झालेला नसताना असं-असं दाखवतोय. एआयचा फोटो मात्र मी मुख्यमंत्र्याचा सुद्धा वापरू शकतो आणि तसं दाखवू शकतो जेव्हा मला मुख्यमंत्री शिकवायचे तेव्हा. विषय असा आहे, की यश तुमचं आहे, तयारी आमची आहे, पण आम्ही काय यश मिळवलं हे खूप महत्वाचं आहे. किंवा माझं 23व्या वर्षी पी-एस-आय म्हणून सिलेक्शन झालं. रँक 68 होती. अटेम्प्ट पहिला होता. मला प्रीला किती स्कोर होता, मेन्सला किती होता, सगळं ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. एम-पी-एससीच्या साइटवर सुद्धा उपलब्ध आहे. मेन्सला आमची 200 पैकीच असायची. नवीन सिलेबस आला होता. त्यावेळेस कायदे होते. आता कायदे काढलेत, कायदे टाकतात, काढतात. हे अनेक दिवसापासून चालू आहे. सध्या मात्र कोणतेही कायदे नाहीत. 109 स्कोर कारण पेपर अवघड आलं, की मार्क कमी पडतात आणि मग मेरिट कमी लागतं. फिजिकल होती. मला 80च मार्क पडत होते. प्रॅक्टिसला 80 होते आणि ॲक्चुअल सुद्धा 80च होते. त्यामुळं कोणाला किती मार्क पडतील हे आपण आतापासून नियोजन करू शकत नाही. जसा पेपर अवघड येतो तसं ते ठरत असते. मुलाखत मात्र दरवर्षी मुलाखतीचा एक पॅटर्न असतो, की ह्या वर्षीचा म्हणजे माझ्या आधीच्या बॅचला टॉपर होता 36चा 40 पैकी. नंतर मात्र त्यांनी काय केलं, की ह्या 2 रेंजमध्येच आपण मार्क देऊ. म्हणून त्यांनी रेंज ती बदलली आणि इथं 28 मार्क घेऊन मी सेकंड टॉपर होतो. माझ्या बॅचला आपल्याला माहिती की प्रिलिमचे मार्क पकडत नाहीत, परंतु प्रिलिम पास झाल्याशिवाय तुम्हाला मेन्सला बसता येत नाही. सध्या मेन्सचे मार्क पकडतात. फिजिकल सुद्धा आता क्वालिफाईंग झालेले आहे आणि मुलाखत. मेन्स जी आहे ती तुमची 400 गुणांची झाली आहे. प्रश्न 200च आहेत. प्रश्न तेवढेच आहेत. आमच्या वेळेस पण तेवढे होते. आता फक्त एक प्रश्न 2 गुणांना केलाय. आणि इथं मुलाखत जी आहे ती तुमची 40 मार्काचीच आहे. 440 मार्कांच्या एकूण मेरिटपैकी मेरिट लावलं जातं. सध्या पी-एस-आय पदाला मुलाखत आहे. हे माझं झालं. ज्या कंबाईनमध्ये गट ब मध्ये 3-4 पोस्ट आहेत. गट क मध्ये आता 4-5 झाल्यात. अजून सुद्धा संख्या वाढणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी तयारी करत आहेत. परंतु अनेकदा दिशा चुकल्यामुळे अडचणी येतात. योग्य दिशेने अभ्यास केला तर चालते. आता कोणीतरी म्हणून तुझा पहिला अटेम्प्ट होता म्हणजे तू काहीतरी बी-ए केलं असेल, वायसीएमला ऍडमिशन घेतलं असेल म्हणून तुझं झालं. नाही. मी प्रॉपर बॅचलर ऑफ फार्मसी पुण्यामध्ये, ते पण पुण्याच्या टॉपच्या कॉलेजमध्ये ऑल इंडिया श्री शिवाजी सॉरी येस, येस. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी. ह्या कॉलेजमध्ये मी स्वतः शिकलोय. कंप्लीट तिथे ग्रॅज्युएशन केलंय आणि ते झाल्यानंतर मी इथं पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलाय. ते पण अभ्यास पुण्यात करण्याऐवजी मी गावाला केलाय. माझ्या काही अडचणी होत्या त्याच्यामुळे मी माझा गावाला अभ्यास केलाय आणि जेव्हा मी कंपॅरिझन करायचो, की पुण्यात अभ्यास चांगला की गावाकडे चांगला, तेव्हा काही गोष्टी इकडे पॉझिटिव्ह आहेत, काही गोष्टी तिकडे पॉझिटिव्ह आहेत. परंतु गावाला मला पॉझिटिव्ह गोष्टी जास्त दिसल्यामुळे मी माझा अभ्यास सगळा गावाकडेच केला. मधून-मधून मात्र मी पुण्यात यायचो. पुण्यातल्या लोकांना भेटी द्यायचो. काय चाललंय, काय नाही बघायचो. नवीन पुस्तकं घ्यायचो आणि निघून जायचो. क्लास होते. क्लास एका ठिकाणी मोठ्या नामवंत संस्थेत क्लास लावले. पण तिथे गेल्यानंतर कळलं, की ह्या शिक्षकांना काय चांगलं शिकवता येत नाही. ह्यांचा स्वतःचाच अभ्यास नाही. ह्यांनी आपलं तिकडं काही मिळत नाही म्हणून इकडं चालू केलंय आणि अशा पद्धतीने त्यांचं काही शिकवणं मला आवडलं नाही म्हणून मी तो क्लास पैसे भरलेला सोडून दिला. आता विषय असा आहे, की चला आपली ही बॅच आहे. एकलव्य बॅच म्हणून आपण चालू केली. कंबाईन गट ब आणि गट क साठी आहे. पी-एस-आय, एस-टी असेल किंवा ज्या क्लर्कच्या सगळ्यात जास्त जागा येणार आहेत आता त्यासाठीची असेल. परंतु बॅच चांगली आहे. ज्यांना घ्यायची असेल ते घेऊ शकतात. गरज असेल तर घ्या, नसेल तर घेऊ नका. परंतु आपले जे शिक्षक आहेत ते खूप चांगले शिकवतात, मन लावून शिकवतात. प्रत्येकाला एक अनुभव आहे शिकवण्याचा आणि त्यासोबतच आपण जे बाकीच्या गोष्टी देतोय, की सगळ्यात कमी फी मध्ये आम्ही तुम्हाला शिकवतोय. फक्त ₹1100 मध्ये तुम्हाला संपूर्ण बॅच आम्ही या ठिकाणी घेतोय. फक्त ₹1100 महाराष्ट्रामध्ये कोणीही संपूर्ण बॅच शिकवत नाही. बेसिक टू ॲडव्हान्स बॅच आहे आणि अगदी नवीन विद्यार्थी असेल ते 2-4 वर्ष झाले एम-पी-एस-सी करतो पण यश मिळत नाही. सरळ सेवेतून आता तिकडे शिफ्ट होणार आहे कारण सरळ सेवेच्या मोठ्या प्रमाणात जागा तिकडे जाणार आहेत. अगदी पोलीस भरतीवाला असेल त्याच्या सुद्धा फायद्याचं असणार आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच आहोत. तुमच्यासारखेच शेतकरी कुटुंबात झेडपीमध्ये शिकलेले इकडं असं कोणीही मोठ्या घरचं येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. मग इथं पी-एस-आय, एस-टी-आय हे जे अनेक पदं आहेत, आता 10-12 पदं आहेत, ते संवर्ग वाढणार आहेत.
परंतु ह्या सगळ्यांसाठी एकच सिलेबस आहे. प्रीला तोच आहे, मेन्सला तोच आहे. मुलाखत PSIची जाण्याची शक्यता आहे, परंतु सध्या काहीच नाही, सध्या मात्र आहे. आता ह्या मॅचमध्ये आपण काय देतोय, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर देतोय. कालावधी 1 वर्ष आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. कितीही वेळा बघा. PDF नोट्स आहेत, सराव टेस्ट आहे, प्रश्नांचं विश्लेषण आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमची काही अडचण असेल तर आम्ही वैयक्तिक सुद्धा लक्ष देतोय. अगदी डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून तुमच्या फॉर्म भरताना काही गोंधळ झाला असेल आणि नंतर तुम्हाला दूर करायचा असेल. सध्या 1100 मध्ये नंतर ती ओरिजिनल फी वाढली तर मग मात्र तुम्हाला अवघड जाणार आहे, कारण फी वाढणार आहे. ह्याच्यापेक्षाही जर तुम्हाला बॅच आवडली नाही तर बॅच घेतल्यापासून 4 दिवसात कधीही सांगा, आम्ही तुम्हाला संपूर्ण 100% फी रिटर्न देतोय. महाराष्ट्रात असं कोणीच नाही की बाबा स्वतः सक्सेसफुल झालंय, बॅचही घेतंय, शिकवतंय पण एवढं देतंय आणि एवढ्या कमी फी मध्ये त्यातही फी तुम्हाला रिटर्न मिळते जर तुम्हाला कोर्स आवडला नाही तर. जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा जे सरळ सेवा पोलीस भरतीकडून तिकडे शिफ्ट होत आहेत, सगळ्यात बेस्ट बॅच ही असणार आहे, कारण इथे तुम्हाला आम्ही बेसिक टू ऍडव्हान्स असं शिकवत आहोत. ठीक आहे. हा, आता ह्या बॅच मध्ये शिकवायला मी तर आहे स्वतः. माझं शिक्षण बॅचलर ऑफ फार्मसी झाले, पुढे MSW झाले, तिकडे PSI झालो, MA पॉलिटिकल सायन्स झालं, जर्नलिझम झालं. आता मी लॉला सुद्धा ऍडमिशन घेतोय. मला शिकण्याची आवड आहे, मला वेगवेगळं शिकायला आवडतं. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी PSI सोबत टॅक्स असिस्टंट म्हणून सुद्धा सिलेक्शन झालं होतं माझं. आधी मी PSI झालो. मला ते जायचं नव्हतं, कारण मला राज्यसेवा करायची होती. मी राज्यसेवेच्या मुलाखती दिल्या, पण माझं सिलेक्शन झालं नाही. मधल्या काळात माझं एकदम हेल्थ बिघडलं होतं आणि घरच्यांचा खूप प्रेशर होता की बाबा तू कुठेतरी जॉईन होईल, तुझं वय आता 26च्या पुढे गेले, 27ला टाकलास तू, नाही का. मग मग म्हणून मी टॅक्स असिस्टंट म्हणून जॉईन केलं. 5-6 महिने थांबलो, त्यातही वेगवेगळ्या विभागात काम केलं आणि ते सोडून दिलं. आता आम्ही शिकवतोय वेगवेगळ्या पोरांना, MPSC असेल, सरळ सेवा असेल किंवा अगदी आमची पोलीस भरती असेल, सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, समाधानी आहोत. आणि मी मात्र अभ्यास शेतात केला. मुद्दाम इथं उल्लेख केला की माझं घर शेतात होतं. मी स्वतः अभ्यास शेतात केला आणि शेतात अभ्यास करण्याचं मी निवडलं होतं. मला काही मजबुरी नव्हती की बाबा नाही तू बाहेर जाशील तर बिघडशील, असं काही नव्हतं. माझं ग्रॅज्युएशनच पुण्यात झालं होतं आणि मी राहिला त्या मंगळवार पेठेत होतो, जे सदाशिव पेठेच्या खूप जवळ आहे. म्हणजे MPCM मुलांमध्ये मी राहून ग्रॅज्युएशन केलं थोडक्यात. रूम पार्टनर नसतील पण त्या भागात राहिलोय. किंवा त्यावेळेस मला MPSCचं काही ज्ञान नव्हतं. जेव्हा ज्ञान आलं तेव्हा मात्र मी गावाकडे जाण्याचं डिसिजन घेतलं की मला गावाकडे बसूनच ही MPSC करायची आहे. त्याचे कारण वेगवेगळे होते. त्याचे फायदे काय असतात, तोटे काय असतात सांगतो. गावाकडं विशेषतः तुम्ही गावामध्ये आहात, थेट गावामध्ये म्हणतो मी, तालुका प्लेस किंवा जिल्हा ठिकाण नाही सांगत. जे विद्यार्थी शेतकरी कुटुंबातले आहेत, वाडी वस्ती तांड्यावर राहतात आणि त्यांना तिकडे बसून अभ्यास करायचा आहे, त्यातही मुलींचा प्रश्न खूप मोठा असतो की बाबा मी मुलगी आहे म्हणून मला घरचे जाऊ देणार किंवा मग लग्न जमवायचं म्हणतात की लग्न जमवूनच बाहेर जा. तर अशांनी लक्षात घ्या, तुमचे तोटे काय असतात हे समजून घ्या, फायदे पण सांगतात की गावी अभ्यासाचे तोटे काय असतात. पहिली गोष्ट, तुमच्या घरातले व्यक्ती, तुमचे शेजारी मित्र नातेवाईक हेच तुमचे दुश्मन होऊन जातात. दुश्मन कसे होतात, काहीतरी तुम्हाला नावं ठेवणार, तुमचा टाइमपास करणार, तुमचा वेळ घालवणार, तुमच्या मध्ये मध्ये येणार, काहीतरी नको ते प्रश्न विचारणार आणि तुमचा वेळ खाणार आणि हाच तुमचा तोटा होतो. इथंच तुमचा नुकसान होतं, इथं तुमचा वेळ जातोय. त्यानंतर गावात वेगळ्या गोष्टी काय असतात, कोणाच तरी लग्न असतं, ते लांबून भोगा लावलेला असतो, तर तुमचा वेळ जातोय. सप्ताह असतो, जत्रा असतो, समारंभ असतात, वादविवाद होतात, पॉलिटिकल काहीतरी असतं, वेगवेगळे कार्यक्रम असतात. आजकाल खूप धार्मिक जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे गावागावामध्ये ह्या गोष्टी खूप चालतात. भावकीमधले काहीतरी वादविवाद असतात, त्याच्यामुळे तुमचा खूप टाइमपास होतो इथं आणि हे तुमचा तोट्याचा विषय, कारण डोक्याला स्ट्रेस होतो उगाच. त्यासोबत पावसाळा असेल तर तुम्हाला शेतात बसून अभ्यास करता येत नाही किंवा कोणाचं घरपत्र्याचं आहे तर ते वाचते, खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत. ऊन पडलं तरी खूप जास्त गरमी होती, उन्हाच्या काळात लाईट जाते आणि पावसाळ्यात सुद्धा लाईट जाते, म्हणजे लाईटचा एक प्रॉब्लेम मोठा उभा राहतो. त्याच्यामुळं तुम्हाला अभ्यासाला बसायला अडचण येते. पाऊस असेल तर घरातले माणसं शेतात जाऊ शकत नाहीत, बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा लवकर घरी येतात, दुसऱ्या काही व्यवसायात असतील तर. आणि सगळे घरातले माणसं सोबत असली की पुन्हा अभ्यास होत नाही. घरात लहान लेकर असतील किंवा सतत पाहुणे येत जात असतील तरी अभ्यास होत नाही. ह्या सगळ्या तोट्याच्या गोष्टी, ह्या गोष्टी जर तुमच्याकडे त्या होऊ शकत असतील व्यवस्थित तरच तुम्ही गावाकडे अभ्यास करा. की हा एवढे प्रॉब्लेम आहेत पण ह्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं हे पण सांगतोय. किंवा तुमच्या घरातले व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढू शकत नाही, पण आपली वेगळी रूम आहे किंवा वेगळ्या ठिकाणी आपण बसू शकतो, दिवसभर शेतात अभ्यासाला बसू शकतो, घरापासून थोडं दूर, जेणेकरून आपल्या बाहेरचा आवाज येणार नाही, ते करू शकतोय. शेजारी असते तर लक्ष द्यायचं नाही, मला काय बोलायचं ते बोलला म्हणायचं. नातेवाईक असतील तर बाबा भेटायचंच नाही, मी बोलतच नाही म्हणायचं 2 वर्ष, काही फरक पडत नाही. वर्ष 2 वर्ष प्रोसेसला लागतात, त्याच्यामुळे तेवढा कालावधी आपल्याला लागतोच. लग्न समारंभ सप्ते नाही जायचं सगळ्यांच्या लग्नाला, काही गरज नाही. तुम्ही सिलेक्टेड तुमच्या अगदी जवळच्या लोकांच्या लग्नाला तास 2 तास जा, 1 दिवस जा, लय जवळचा असेल 2 दिवस जा.
तुमच्या सख्या भावाचं लग्न असेल तरी ठीक आहे ना, 3 सोडून 4 दिवस जा. पण लग्न आहे भावाचं आणि हा चाललाय महिनाभर, मग तुमच्याच्यानं एमपीएससी होणार नाही. एमपीएससी होणार नाही, मग न केलेली चांगली. उगाच स्वतः डुबायचं नाही, आई वडिलांना डुबायचं नाही. हे समारंभ गावात काहीतरी कीर्तन भजन आहे, जत्रा आहे, तू चालला कुस्त्या बघायला, असं चालणार नाही. नाही तिकडे लक्ष द्यायचं नाही, कारण तिकडे गेल्यानंतर हे लोक तुम्हाला आधीच म्हणणार आले फौजदार साहेब, म्हणजे त्यांना अक्कल नसते, पण ते तुम्हाला काहीतरी नावं ठेवत असतात, तुम्हाला अक्कल पाजरत असतात. त्यामुळे ह्या लोकांच्या तोंडी लागायचं नाही. उठसूट सकाळ संध्याकाळ जाऊन त्या गावात जाऊन बसायचं, आडावर बसले, दुकानदाराला भेटले, मग ह्याचं काय चाललंय, तिचं काय झालंय, ती का कोणासोबत पळून गेली, अशा नको त्या गोष्टी तुमचा टाइमपास होतो. ह्या गोष्टी टाळायच्या. पाऊस असेल, ऊन असेल, लाईट जाते, तर तुम्हाला इन्व्हर्टरची सोय करता येत असेल तर पहा. ही खूप कॉस्टली गोष्ट नाही. इन्व्हर्टर म्हणजे मोठ्या टॉपच्या कंपनीचं आणावा, एक साईडचीच बॅटरी घ्यावा त्याला आणि 2-3च बॅटऱ्या जोडतो, असं काही नाही. तुम्हाला काय लागतं, एक बल्ब लागतोय, खूप जातं एखादा फॅन लागतोय. ह्याच्यापेक्षा अभ्यासाला वेगळं लाईटवाला काही लागत नाही. शेवटी तुम्हाला कागद पेनच आहे, एक्झामला आहे ना आत्ता पण आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा कागद आणि पेन वापरूनच अभ्यास करायचा आहे. नको त्या गोष्टीत वेळ घालवायचा नाही. आपला टेबल, खुर्ची, शांतता आणि आपापला अभ्यास, ह्याच्या पलीकडे अभ्यासाला काही लागत नाही. तुम्ही क्लास लावावं आणि ऑफलाईनच लावा किंवा ऑनलाईनच लावा असं काहीच नाही. तुमची इच्छा पाहिजे. तुम्ही फक्त गायडन्ससाठी इकडे क्लास लावा, दुसरीकडे लावा नाही, किंवा युट्यूबला बघा. इथं गावाकडच्या अभ्यासाचे फायदे तोटे सांगायचं काम आहे. त्यासोबत आम्ही आमच्या बॅच बद्दल सांगतोय. घ्यायची तर घ्या, नाही तर घेऊ नका. असे तुम्हाला फी रिटर्न मिळते. तुम्हाला ग्रुप स्टडी असेल किंवा लायब्ररी असेल, ह्या सुविधा मिळत नाहीत. पण त्याच्यात फायदे काय आहेत, समजा मी होतो, मी गावाकडे गेल्याचे फायदे काय व्हायचे. आमचा ग्रुप स्टडी चालू व्हायचा. हा, संसदेचा अमुक विधेयक आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करू किंवा संसदेबद्दल चर्चा करू, आणि 15-20 मिनिटांनी ते डायरेक्ट गावातल्या सोसायटीवर यायचं, ग्रामपंचायतवर यायचं. आणि झेडपी तुमचा सरपंच असताना आमचा सरपंच असताना इथपर्यंत गोष्टी येऊन थांबायच्या. 2 विद्यार्थी जर जवळजवळच्या गावचे असतील तर फार मारामारीची वेळ यायची की तुमचा पक्षाचा माणूस कसा आणि आमचा कसा, हा कसा किती वेळा पक्षात जातोय. नको त्या गोष्टीत वेळ जातो. सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला जे आहे ना, ग्रुप स्टडीची मला नाही वाटत गरज आहे. ग्रुप स्टडीची गरजच काय. ग्रुप स्टडीमध्ये काय होतं, तुमचं शेवटी एकमेकांना बोलताय तुम्ही, आणि बोलण्यापेक्षा तुमच्या डोळ्यानं तुम्हाला जास्त वाचता येते. त्यामुळं ग्रुप स्टडीच्या नादीच लागायचं नाही. लय तुम्हाला एखादा घटक कळतच नाही तर एखाद्या घटकात तुम्ही ग्रुप स्टडी करू शकता. पण ग्रुप स्टडी माझ्या माहितीनुसार जेवढं मी बघितलं तेवढा टाइमपास आहे. एकट्यानं अभ्यास करा, काही गरज नाही. आपल्या काही जाऊन डिबेट करायचं नाही. ग्रुप स्टडी कधी तुमच्या राज्यसेवेचा UPSCची इंटरव्ह्यू असेल तेव्हा इथं आपला एकटा अभ्यास करायचा, तुमची स्वतःची पॉवर वाढवायची. तेच फायद्याचं आहे. एखादा घटक तुम्ही म्हणले डिस्कशन करून चांगलं होईल, नाही. तुम्ही स्वतः वाचल्यानं, समजून घेतल्यानं, प्रश्न सोडवल्यानं चांगलं होणार आहे. आता गावी अभ्यासाचे फायदे बघा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कम्फर्ट मिळतोय. हा, टायपिंग मध्ये आमच्या स्पेलिंग चुकवली, कम्फर्ट झाले. तर कम्फर्ट काय आहे की जेवण चांगलं मिळतंय. तुमच्या आईच्या किंवा आजीच्या घरातलं तुमच्या स्वतःच्या हाताचं जेवण मिळतंय. त्याच्यामुळं आत्मा शांत होतोय की पोट भरल्या समाधान होतंय. ती एनर्जी माणसामध्ये राहते. अभ्यासाला उत्साह येतोय. अभ्यासाला उत्साह आल्यामुळे झोप शांत लागते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला झोपता येतं. महत्वाचा विषय काय, जर खाल्लंच नाही तर पचणार कसं, नाही पचलं नाही तर मग काय करायचं. वातावरण जे आहे ते तुम्ही सकाळी अभ्यास करा, संध्याकाळी अभ्यास करा, तुमच्यासाठी चांगले. पण तुम्ही उगाच काहीतरी उद्योग करताय. म्हणजे आई वडील तिकडे काम करतात, माझे आई वडील शेतात काम करायचे, तेव्हा मी झाडाखाली बाज वगैरे टाकून किंवा टेबल खुर्ची टाकून अभ्यास करायचो. मग आता मी अभ्यास करतो तर माझे आई वडील उठवत नव्हते, कोणाचेही उठवत नाहीत की मुलगा अभ्यासाला बसलाय, मुलगी अभ्यासाला बसली, उठले, सांग चल उठ हे काम कर, असं नाही करत. एखादा पालक असतो तर त्यांना समजावून सांगितलं की त्यांनाही कळतं की ओके मुलगा आपला आता फौजदार होणार आहे, शासकीय नोकरी लागणार आहे. तर ते पालक शक्यतो तुम्हाला त्रास देत नाही. पण तुमचं कसं आहे, मित्रांसोबत 10 तास बोंबलत फिरणार आणि मग घरी येऊन आई वडिलांनी काम सांगितलं की मला अभ्यास करायचा आहे, असं चालत नाही. छोटा छोटा विषय आहे, तुमच्या माझ्याशी जोडलेला आहे, म्हणून सांगतोय की सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा ह्या गावाकडे अभ्यासाचे सूट असतात. पुण्यातल्या लोकांचं जर ॲव्हरेज टाइम बघितला ना सकाळी उठण्याचं तर 8 वाजताच आहे. कोणी 10-10ला उठतं, एखादं चुकून 6ला उठतं. सकाळी 7ला लायब्ररीत अक्षरशः कोणीच नसतं. एखादा दुसरा असतो, त्याचे काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा त्याला रात्रीवर झोप नाही आली म्हणून ते आलेलं असते. गावाकडे मात्र मी स्वतः जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्ये लवकर जाग येते सगळ्यांनाच. गावाकडे 4 वाजता उठायचो. मी आयुष्यात कधीही अलार्म लावून उठलो नाही. ऑटोमॅटिक जाग यायची, ती आधीपासूनच यायची. आणि गावाकडेच ते शक्य आहे. पुण्यामध्ये पहाटे 4ला जाग येत नाही आणि झोपही लवकर येत नाही.
आणि बाकी जर तुम्ही रूम मध्ये राहताय किंवा हॉस्टेलला राहताय तर बाकीचे झोपल्याशिवाय ते झोपेचं वातावरणच निर्माण होत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला तो जो वेळ असतो तो खूप वाया जातो की यार मला झोपायचं, पण हे शेजारी फोनवर बोलतंय, ही मुलगी त्या मुलाला बोलतीये, तिचं एक सोडून 2 मुलांसोबत लफडं आहे, ती 3 जणांसोबत बोलती, असा प्रॉब्लेम होतो. आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला गावाकडे होत नाही. मी माझा आहे, मी माझा वाचून झालं, मी माझा झोपतो. तुम्ही तुमच्या शेतात झोपू शकताय, घरात झोपू शकताय, अजून एखादं काय असेल तुमच्याकडे दुसऱ्या तिसऱ्या माझ्या तिकडे तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. म्हणजे तुमचं वातावरण जे आहे ते गावाकडे सकाळ संध्याकाळ कधीच्याही अभ्यासासाठी चांगलं आहे. मी पुण्यात 4 वाजता उठून कधीही अभ्यास करू शकत नव्हतो. पुण्यात मुळात कधी 4ला उठलोच नाही. 4 नंतर झोपलेलो आहे अनेकदा, की नाईट मारली, मुलांसोबत फिरलोय, गप्पा मारल्या, झोप येत नव्हती, पिक्चर बघितला म्हणून 4 वाजता झोपलोय. परंतु 4 वाजता कधीच उठलो नाही. ते फक्त गावाकडे शक्य होतं. गावाकडे तुम्ही म्हणले जागून काम करायचे तरी शक्य आहे, परंतु नैसर्गिक राहा. जर तुम्ही समजा सकाळी लवकर झोपले, सकाळी लवकर उठले तर संध्याकाळी लवकर झोप येते, संध्याकाळी लवकर झोपले तर सकाळी लवकर जाग येते. हे नॅचरल आहे आणि ह्याचा तुम्हाला अभ्यासाला फायदा होतोय. तुम्ही जुना कुठलाही इतिहास बघा, कोणी सांगितलं नाही, कुठलीही पॅथी सांगत नाही की रात्री जागून अभ्यास करा. कुठलंही आयुर्वेदिक असेल, ॲलोपॅथी असेल, अजून होमिओपॅथी असेल, कुठलंही शास्त्र काय सांगते, अगदी योगा सुद्धा, की तुम्ही सकाळी उठून अभ्यासाला लागा. अभ्यास करायचा असेल तर तुमचा जाणं येणं, मेसला वेटिंग, लायब्ररीत माझी जागा बदलली, माझं सामान तिकडे ठेवलं, मग मला ही जागाच कम्फर्टेबल नाही, शेजारीच बोगस आला, असा प्रॉब्लेम राहत नाही. माझा टेबल घ्यायचो, लिंबाखाली टाकला, आपला झाडाखाली एक चेअर ठेवली, कोणाचं डिस्टर्ब नाही, एकटी चेअर आपली, 2 चेअर ऐकतात. पण तिथं काय होतं की आपल्याला डिस्टर्बन्स कोणाचं राहत नाही. आई वडील शेतात काम करायचे ते बघून मला ऑटोमॅटिक वाटायचं की यार ते काम करते, त्यांचं काम थांबवण्यासाठी मी जर आत्ता मदत केली त्यांना तर ही मदत मला कायमची करावी लागेल आणि त्यांना काय फायदा नाही व्हायचा. त्यापेक्षा मी माझा अभ्यास केला तर 6 महिन्यात, पुढच्या वर्षभरात सगळं बदलल, त्यांच्या हातातलं काम थांबल आणि माझं पण काहीतरी सिलेक्शन होईल, मला आनंद होईल. माझं लग्न जमत नाही तर आता आवड झाले, शासकीय नोकरीचा अभ्यास केलाय आणि नोकरी लागलं नाही तर लग्नच होत नाही, लय आवड झाली. याचा विषय होतोय सगळ्यात महत्वाचा विषय, तुमच्या पैशाची बचत होती. मी जेव्हा गावाकडे अभ्यास करत होतो, अक्षरशः एक टेबल, एक खुर्ची, ह्याची कॉस्टिंग कशी बशी 2000 होती. आणि त्या 2000 मध्ये बाकी तुम्ही सगळं करू शकता. हे लाईफ टाईम ना आपली वस्तू आपल्याला झाली. इथं लायब्ररीला 1,000 रुपये लोक भाडं देतात, ते हॉस्टेलला राहण्यासाठी 5-5 हजार भाडं, मेसचं 3-3 हजार खर्च, पुण्यात राहायचं म्हणजे 12-15 हजार रुपये खर्च येतोय. एखाद्याने लय बचत केली, कुठेतरी ढेकण्यात राहिलं तर 8 हजार लागतात. ह्याच्या खाली कोणीही शिकू शकत नाही, बसू शकत नाही, तुमच्यासाठी कोणीही पैसे घेऊन बसलेले नाही. मग गावाकडे तुमची अभ्यासाला जास्त वेळ मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं पैसे वाचतायत. तुम्ही तेच पैसे आई वडिलांना दिले किंवा त्याच पैशाची त्यांनी मजुरी लावली, एखादा कामाला लावलं, तर तुमचा फायदा होणार आहे, त्यांचा फायदा होणार आहे. पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कोणाचेही आई वडील मुलगा चांगला अभ्यास करतोय, त्याचं कुठेतरी सिलेक्शन होणार आहे, हातातलं पुस्तक काढून त्याला कामाला लावत नाही, वर्षातून 4 वेळा लावून, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. तुम्ही काय करताय, नको त्या टग्या मित्रांसोबत जाताय, मैत्रिणींसोबत जाताय, हिच्या लग्नाला जा, त्याच्या लग्नाला जा, कुठेतरी इकडे तिकडे स्वतःला मिरव, मी कसा भारी दाखवू, कुठेतरी स्टेटस टाक, इंस्टाग्रामला घ्यायला त्याला कमेंट कर, ह्याचे त्याचे व्हिडिओ बघ. मग इथं तुम्ही टाइमपास करताय आणि मग तिथे पालकांना वाटतं की हे टाइमपास करते, ह्याला आपण कामाला लावलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी टाळा. आता नियोजन काय असलं पाहिजे, तुम्हाला पुण्यामध्ये काय होतंय किंवा शहराच्या ठिकाणी काय होतंय, तुम्हाला लायब्ररीला वेळ जातोय, जायला यायला लागतंय, कुठेतरी 200-400 मीटर अंतर असते, एकदा जायचं, दोनदा जायचं, आलं की थकल्यासारखं होते, तेच सुकलेली तोंड आणि तेच खूप दिवस झाले वाट बघतोय, त्याच्याकडे बघून असं वाटतं की आले हेच 12 वर्षाला अभ्यास करते, माझं होईल का नाही सिलेक्शन, अशानं तुमच्यावर स्वतःवर प्रेशर येतो. त्यासोबत खर्च वाढतोय. लायब्ररीला गेलं तरी तीच प्रॉब्लेम, माझा ह्याला पाय लागला, हा चेअर वाजवतोय, त्याचा फोनमध्येच वाचतोय. तुम्ही क्लासला गेले तर तुम्हाला आता ऑनलाईन क्लास आहेत, ऑफलाईन क्लास आता बंद पडलेत अक्षरशः. परंतु इथं तुम्हाला तेवढे फायदे आहेत की तुमचा पैसे खूप वाचतात. म्हणजे एका वर्षाचे 1 लाख रुपये कमीत कमी वाचतायत. एवढे 1 लाखाचे तर तुम्हाला पुस्तकं, क्लास, जाणं येणं हे तर 5 वर्षच होईल. 5 वर्ष तर 1 लाखाचे पुस्तक लागत नाही. तर ह्याचा फायदा होतोय. तुम्ही नोट्स घ्या, टेस्ट सिरीज लावा, ऑनलाईन लावा किंवा कोणाकडे झेरॉक्समध्ये मिळतात, लोक ऑनलाईन पाठवतात झेरॉक्स थेट तुमच्या घरपोच, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता, जेणेकरून तुमचा नियोजन व्यवस्थित होईल. आता नियोजन कसं असलं पाहिजे की तुम्ही अभ्यास करताना पहिला विषय तर वाचनच आहे. वाचन झाल्यानंतर तुम्ही रिव्हिजन करा, त्यासोबतच नोट्स काढा. म्हणजे ह्या सोबत करण्याच्या गोष्टी आहेत. वाचन आहे, लेखन आहे, नोट्स आहेत, रिव्हिजन आहे, PYQ सगळ्यात महत्वाचं बघायचंय आणि नंतरचा विषय आहे टेस्ट सोडवायचा. जर तुम्हाला प्रश्न कसे येतात हे कळलंच नाही तर तुम्हाला कोणता घटक किती वाचायचा, किती वेळ वाचायचा, किती खोलीचा वाचायचा, किती कठीण प्रश्न येऊ शकतात हे कळत नाही. आता त्याच्यात जे लोक गट कची परीक्षा देत आहेत
त्यांचं मेरिट खूप कमी लागणार आहे, लागत आहे. त्यामुळे तुम्ही खूप जास्त मार्क पडण्याऐवजी आपलं जास्तीत जास्त सिलेबस कसा करू होईल जेणेकरून मेन्सला पण फायदा होईल ह्याच्या गोष्टींचा विचार करू शकता. जे लोक PSI STS टार्गेट करतात त्यांनी जास्तीत जास्त स्कोर आणा, कारण हाच अभ्यासक्रम 80% जीकेचं जसंच तसंच 20% फक्त ऍड होते आणि तिकडे मराठी इंग्लिश ऍड होते, हे सोडून काहीही नाही. त्यामुळे जेवढा अभ्यास प्रीला जास्त कराल तेवढा मेन्सला फायदा होणार आहे. आणि तोच तिकडे राज्यसेवेला आहे, पण आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे तुम्हाला मेन्सचा अभ्यास मात्र पूर्णतः नवीन करावा लागतो. चांगल्या पोस्ट आहेत, तुम्ही तुमचा अभ्यास केला, अनेकांना ती STI ASO आवडतं, PSI आवडतं लोकांना, आणि त्यानंतर बाकीचे आहेतच, टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज सब इन्स्पेक्टर असेल किंवा लिपिकच्या पद आहेत एवढे मोठे, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे संवर्ग ऍड होणार आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. पण तुम्ही नियोजन केलं पाहिजे, प्रश्न वाचले पाहिजेत, पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत, रिव्हिजन केल्या पाहिजेत, त्याला दुसरा कोणताही उपाय नाही. आता गावाकडे नियोजन कसं असावं, तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत एक नियोजन असावं. आठवड्यातून एखाद्या 2 दिवशी असं पण होणार की तुम्ही नियोजन केलं आणि ते पाळलं जात नाही, मागं पुढे होतंय की तुम्ही म्हणताय की उद्या सकाळी उठतो मी, उठणं होत नाही, किंवा उठल्या उठल्या सकाळी काहीतरी वाईट साईड घटना घडते किंवा तुमचा मूडच राहत नाही, पोट बिघडते, कोणाचं काय होते. ठीक आहे, एखाद्या दिवशी आठवड्यातून होणारच आहे, परंतु उठल्यापासून मी उठल्या बाकीचं आवरतो आणि शेतात मदत करतो, गावात जातो, 4 मित्रांना भेटतो आणि मग 10 वाजता अभ्यासाला लागतो. नाही, उठा, फक्त तोंड धुवा, ब्रश करा, खाल्ला तर थोडा नाश्ता खा आणि लगेच अभ्यासाला लागा, लगेचच अभ्यासाला लागा. तुम्ही उठल्यानंतर अर्ध्या तासात अभ्यासाला लागले पाहिजेत. मी तर ते शेतात असं झोपलेलं असायचं त्या बाजावर, घरासमोरच असायचं, पण मला ते आधीपासूनच निसर्गाची आवड होती. त्या झाडाखाली बसलेलो असायचो, त्यासाठी मी झाडं लावली. नंतर माझं ते स्वप्न होतं की बाबा मी इथं अभ्यास करतो, इथं झाडं असतं तर किती छान अभ्यास झाला असता. ते स्वप्न मी नंतर पूर्ण केले की सगळं जेवढं शेत होतं सगळं बागाचे बाग करून टाकलं, 1,500-2,000 हजार झाडं लावून टाकले, मोठेचे मोठे. पैसे पण आले आणि हिरो पण दिसते, छान पण वाटते की बाबा हे आपलं स्वप्न होतं आणि हे आपण पूर्ण केले. बाकी गाड्या घोड्यांचे कधी स्वप्न नव्हते. मग असा विषय आहे की तुम्ही तुमच्या तिथं, मी माझ्यावरून उठायचो झोपेतून, ब्रश केला, पाणी पिला की तिथंच बसायचो. घरचे माझ्यानंतर 1.5 तासाने उठायचे आणि मग मला चहा पाणी यायचा. पण घरचे उठेपर्यंत, ह्या पुण्यातल्या लोकांची निम्मी झोप होईपर्यंत माझा तिथं ऑलमोस्ट कम्प्लीट अभ्यास झालेला असायचा. म्हणजे 1.5-2 तास माझा झालेला असायचा. हे मुलं जेव्हा लायब्ररीत जायची तेव्हा माझा 4-4 तास अभ्यास झालेला असायचा. माझ्या सोबतचे जे विद्यार्थी होते त्यांचं सांगतो मी की त्यांना अभ्यासिकेत पोहोचेपर्यंत, मी 4-4:30 कामाला लागलेला माणूस, त्यांना 10 वाजेपर्यंत माझा 4 तास मोकळा मनाने अभ्यास झालेला असायचा. पटकन पोस्ट मिळते, पटकन निकाल येतो. कोणीतरी म्हणतं की लक, आणि लक कशाचा, दररोज तो 4-5 ला पहाटे उठतोय, संध्याकाळी एवढ्या वेळ अभ्यास करतोय उशिरापर्यंत, व्यवस्थित खातोय, 1 मिनिट इकडे तिकडे, मित्रच नव्हते वस्तीवर, तर मित्र आणता कुठून, जे होते त्यांना सांगितलं बाबांनो नमस्कार, तुम्ही तुमच्या कामात, आम्ही आमच्या कामात. त्याचा फायदा काय होतोय की पटापट अभ्यास होत गेला की 4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आरामात प्रिलिम निघली, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मेन्सचा पण पूर्ण अभ्यास झाला. पण तुम्ही इथं पुण्यात जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे मुलं टाइमपास करतात की रूम पार्टनर आहे, मग ह्याच्यासोबत अर्धाच गप्पा, त्याच्यासोबत अर्धाच गप्पा, सकाळी तेवढ्यात, संध्याकाळी तेवढ्यात, लायब्ररीतले वेगळेच मित्र, मेसचे वेगळेच मित्र, मग मेसवाल्यासोबत तिथं वेटिंगला, इकडे लायब्ररीत गेले की 4 वेळा चहा प्यायला ये, अजून काहीतरी नाश्त्याला जा, ज्यूस प्यायला जा, कुणीतरी आलंच भेटायला, आज तर ह्या मित्राचा वाढदिवस, उद्या त्याची पार्टी. मग ह्याच्यामध्ये वेळ जातोय जो गावाकडे माझा जात नव्हता, जो तुम्ही घालू नका. नाही, मित्र नाही म्हणजे नाही. तुमचा जवळचा मित्र, त्याला सांग बाबा फक्त 1 वर्षभराने असं करू. वाटलं तुमचा सगळा जीव असेल ना त्याच्यावर, तर त्याला 1-2 एकर लिहून द्या, तर अख्खाच्या अख्खा बघायला द्या. पण त्याला ऑप्शन नाही. सकाळी उठल्यापासूनच आपला वाचन झालं की रिव्हिजन झाले की नोट्स, जे वाटेल जसं वाटेल तसं. त्यातही शक्यतो एकच विषय घेत जा. म्हणजे 1 तास इतिहास वाचलाय, 1 तास भूगोल वाचलाय, 1 तास विज्ञान वाचलाय, चुकीची पद्धत. तुम्ही स्वतः आज अभ्यासून बघा की तुम्ही एखादा कायदा वाचताय, पॉलिटिक्सचा समजा जुना कायदा असेल, तो आज अर्धा वाचला, उद्या अर्धा वाचणार, परवा दिवशी अर्धा वाचणार, नाही चालत. त्या कायद्याच्या, त्या विषयाच्या तुम्हाला लिंकच लागल्या पाहिजे. त्यामुळे शक्यतो एक विषयच घ्यायचा आहे, तो विषय संपवायचा आहे. काय त्याला 4-8 दिवस लागतील तेवढे लागतील. त्याच्या खालचे प्रश्न बघा, PYQ कसे आलेत, त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. ठीक आहे, सवय, ठीक आहे, पहाटेची सवय चांगली, सवय लागते. तुम्ही रात्री झोपायची सवय ठेवा. तर तुम्ही रात्री बघताय मोबाईलवर येईल, अबे 1:30 वाजलं, तू झोपायलाच तयार नाही. आता तू 1:30 ला झोपलो, सकाळी कसं काय 4 ला उठशील, आणि 4 ला डोळे चुळत उठलो, काहीच उपयोग नाही.
अनावश्यक सोशल मीडिया असेल बंद करून टाका, काही बिघडत नाही. असे कोण बघतं तुमच्या कमेंटला, तुमच्या लाईकला, तुमच्या फॉलोअर्स वाढल्यानं? कोणी विचारत नाही. जगातल्या मोठ्या लोकांचे सोशल मीडिया अकाउंटच नाही. तुम्हाला जे दिसतंय ना की विराट कोहली लई मोठा आहे, त्याचे एवढे एवढे 50 कोटी त्याला फॉलोअर्स आहेत, पण अदानीकडे नाहीत, अंबानीकडे नाहीत. विराट कोहलीला ते कामाला म्हणून ठेवतात, प्रमोशनला, ते पण एखाद्या छोट्या कंपनीचं प्रमोशन म्हणून त्याच्याकडून करून घेतात. ही त्यांची लायकी. हा जरी खेळतोय ना, तो भारताकडून नाही खेळतो, बीसीसीआय नावाच्या खासगी कंपनीकडून खेळतोय. फक्त ती कंपनी आपल्याला प्रमोट करते म्हणून चालले, बाकी काही नाही. सोशल मीडिया जे दिसतं ते ऍक्च्युअल मध्ये नसतं. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आपापला अभ्यास करायचं तर मन लावून, नाही तर स्वतः फसायचं नाही, आई वडिलांना सुद्धा फसवायचं नाही. पहाटेची सवय लावा. अतिशय उत्कृष्ट. तुमच्या आजोबांना विचारा, आजोबाचा एखादा मित्र शिकलेला असेल त्यांना विचारा की अभ्यास सकाळी चांगला का रात्री जागलेला चांगला? सकाळीच चांगला. सकाळी सकाळी जर 4 तास तुमचे बोगस नको त्या ठिकाणी गेले, 2 तास गेले, तर तुम्हाला दिवसभर त्या गोष्टी आठवत राहतात, इरिटेट होतात आणि लक्षात राहत नाही. त्याच्याऐवजी सकाळी जर 2-3 तास अभ्यास झाला तर पुन्हा असं वाटतं की अरे आज एवढे 40 पानं वाचून झालेत, आज आपण 100 आकडा न्यूज. मग माणूस पुन्हा ताकद लावतोय, अभ्यास करते, त्याचे PYQ सोडवते आणि अभ्यास केल्याचा आनंद मिळतोय. टार्गेट ठेवून अभ्यास करा की मला अमुक अमुक पुस्तकाचे 100 पानं आज वाचायचेच, हे पुस्तक पुढच्या 8 दिवसात संपवायचं असेल. टार्गेट ठेवून वाचा, व्यवस्थित वाचा, मन लावून वाचा, लागेल तिथं अंडरलाईन करा, तुमचा 100% फायदा होईल. मोबाईल गरज असल्याच वाचा, मोबाईल गरज असल्याच पहा, कारण काय होते अनावश्यक यूज होतो, नको त्या गोष्टी वेळ घालवतो माणूस. कुठेतरी काहीतरी तिकडे 2 पॉलिटिकल लोकांची वाद चाललेली असते, तो त्यांचा धंदा आहे, आपला धंदा तो नाहीये. किंवा त्यांच्याला कमेंट पॉझिटिव्ह करून, निगेटिव्ह करून, त्यांना लाईक करून आणि त्यांचे व्हिडिओ इकडे तिकडे पाठवून आपल्याला काहीही मिळणार नाही. ते आपल्याला खेळतायत, या खेळामध्ये आपण एक माकडं आणि ते माकडे खेळणारे मादरी. मग त्यांच्यासोबत आपण खेळायचं नाही, आपला आपला खेळ वेगळा आहे, आपल्याला खेळायचं आहे. नाही तर मग डायरेक्ट राजकारणात जायचं, निवडणूक, सरपंच होय, झडपी सदस्य होय, आमदार होय, खासदार होय, काय अडचण नाही. तुमचे बुक्स असतील, नोटबुक्स असतील, ह्याचा एक्स्ट्रा स्टॉक ठेवा. कारण तुमचे गावाकडे बसून अभ्यास केला तर पैसे वाचतात, त्याचा फायदा इकडे घ्या. ऑनलाईन क्लास टेस्ट सिरीज जर तुम्हाला गरज असेल तर लावा, कारण गावाला काय ऑफलाईन मिळणार नाही. इथं पुण्यातच क्लास चालणार तर तुमचं काय, त्याच्यामुळे तो विषय सोडून द्या. परंतु अनेक असे लोक आहेत की पुण्यामधून तुम्हाला घरपोच पोस्टल टेस्ट पाठवतात, तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा घेता आला तर घ्या, जेणेकरून तुमचा गावाकडे अभ्यास होईल. परंतु आधी PYQ, एक लॉजिक बुस्टर म्हणून पुस्तक कंबाईनचं, शितोळे सरांचं, ते पुस्तक घ्या तुम्ही. तुमचं एकच पुस्तक वाचलं तेवढंच तरी सुद्धा गट कची प्रिलिम्स आरामातच निघतील. पण अजून काही संदर्भ ग्रंथ असतील आणि ते पुस्तक व्यवस्थित रेफर केलं तर गट बची सुद्धा प्रिलिम्स आरामात निघून जाईल. त्यासोबत तुमचा मेन्सचा तिकडं 200 क्वेश्चन पैकी जवळपास 70-80 क्वेश्चनचा व्यवस्थित अभ्यास होईल प्रिलिम्सच्या अभ्यासामुळं. त्यामुळं ह्या गोष्टींची सवय लावा, नको त्या गोष्टींपासून लांब राहा. दुसरा काहीच पर्याय नाही, हाच पर्याय की बाबा ह्यांना हात जोडणे, कोणी नावं ठेवलं तर कानावर हात ठेवणे, गांधीजी सारखं बोलायचं नाही, हे ठेवायचं आणि बघायचं पण नाही. कोणाची मुलगी कोणासोबत पळून गेली ना, जाऊ दे ना, तुझ्या काय बाबा चाललं, मग आण सोडून. त्यापेक्षा ह्यांच्या नादी लागायचं नाही, आपापला अभ्यास आणि आपण आपली, तेवढंच करायचं. फक्त नोट्स काढल्या, रिव्हिजन केली, PYQ सोडवले, सराव टेस्ट, हे सोडून काहीच करायचं नाही. घरच्यांना सुद्धा कामात मदत करू नका. तुम्ही नोकरी लागली की ऑटोमॅटिक त्यांना खूप मोठी मदत होणार आहे लॉंग टर्मची. ते मरुस तर तुमचे उपकार विसरणार नाहीत, मुलगा असून मुलगी असून सुद्धा, की बाबा माझं लागलं नोकरीला, कुठेतरी बॅनर लागलाय, छान गुलाल पडलाय, आता सिलेक्शन झाले, आता लग्न होईल, बंगला घेईल, गाडी घेईल, सगळं छान वाटेल त्यांना. पण तुम्ही जर म्हणले का नाही नाही आई काम करते मग मला वाईट वाटतं म्हणून मी मदत करते, मग बस बाई भांडे घासत. मुलगा असतात तर बाबा सोड, मग बैल सोड, म्हशी सोड, दूध काढत बस. तिथं तुमचा टाइमपास तुम्ही स्वतःच करताय आणि त्यांनाही तुम्ही अडचणीत आणताय. लॉंग टर्मचा विचार करा की 1 वर्ष सलग अभ्यास केला तर माझा जास्त फायदा होणार आहे आणि यांचा जास्त फायदा होणार आहे. परंतु करायचं तर मन लावून, डोक्यात घुसत नसेल, असं वाटलं की हे आपला विषय नाही, हा हे डोक्याच्या वरून चाललंय किंवा हे मला कळत नाही किंवा ह्याच्यात मला इंटरेस्टच नाही, सोडून द्या. उगाच वेळ घालू नका, त्यांचाही घालू नका, तुमचाही घालू नका. परंतु करायचं तर मन लावून, नाही तर बंदच करून टाका. ठीक आहे, बॅच बद्दल आपण आधीच सांगितले. बाकी काही विषय नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका, आम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बनवू किंवा तुमच्या कमेंटला तिथेच रिप्लाय देऊ, छोटा विषय असेल तर. परंतु मित्रांनो, अभ्यास करायचं तर मन लावून, नाही तर फसवू नका. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला गट क सोबत सरळ सेवेना सुद्धा खूप जास्त होणार आहे. आता मोठ्या प्रमाणात एक्झाम इकडे होणार आहेत, करप्शन ऑलमोस्ट शून्यावर येणार आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला शासकीय नोकरी करून पुन्हा काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा सुवर्ण संधी आहे, याचा फायदा घ्या, नियोजन करा. गावाकडच्या विद्यार्थ्यांनी कोणीही टेन्शन घेऊ नका.
सगळी जी जनता असते ना सिलेक्शन झाली, यातलं कोणीही शहाणं IITतलं नसते, एम्स मधलं नसते, IIM मधलं नसते, कोणाचाही बाप सायंटिस्ट नसतो, कोणाचाही बाप IAS IPS नसतो. ही सगळी जनता ही शेतकरी कुटुंबातली किंवा कुणीतरी शिक्षक आहे, पोलीस आहे, काहीतरी शिपाई आहे, ह्या नोकरीला असतात. आणि सगळ्यात महत्वाचं पुढं काय असतं, ह्यांची अडचणच असते की बाबा आपल्या मुलाला 50-60 हजार महिना आला, लाखभर महिना आला तर आपलं चांगलं होईल. हा त्यांचा उद्देश असतो, म्हणून ते तुम्हाला लावत असतात, म्हणून तुम्ही काम करत असतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. व्यवस्थित नियोजन केलं तर 100% अभ्यास होतो. आमचे आई वडील शेतीच करत होते, आम्ही अभ्यासच केला. आम्ही झेडपीचे, आम्ही काही सेमी इंग्लिशला सुद्धा नव्हतो आणि आम्ही टेक्निकल केलं. उलट आमचा आणि इकडच्या अभ्यासाचा काहीच संबंध नव्हता. पहिल्यांदा असं सुभाषचंद्र बोस कोण आहेत हे पहिल्यांदा असं ऐकायला नाही का, समजदारपणा आल्यानंतर पहिल्यांदा ऐकत होतो. ह्याच्या आधी ऐकलेलं फक्त अफवा. मग त्यांना पंडित नेहरूंना काहीतरी गायबच केलं, मग त्यांच्या विमानाचा मुद्दाम ऍक्सिडेंटच घडून आणला, हे काहीतरी ज्या अफवा सुटत असतात त्या अफवा आम्ही ऐकलेल्या. सगळ्यांची अशीच अवस्था असते. फार्मसीला तिथं एवढं आम्ही चांगलं वाचलेलो की बाबा WBC, RBC, प्लेटलेट, आणि इकडे आल्यानंतर मराठीमध्ये पुस्तकं होते सगळे, इंग्लिशमध्ये कुठलं पुस्तक नव्हतं. आता तरी 1-2 आलेत. मग आम्ही वाचायचो रक्तबिंबिका, लाल रक्तपेशी, निळ्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, वेगवेगळे विचार ऐकायला यायचे. मग ह्यानं काय होतंय, आपल्याला थोडा वेळ लागतोय एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी, अभ्यासण्यासाठी वेळ लागतोय, परंतु त्याला काहीच पर्याय नाही आणि सगळं सहज शक्य आहे. फक्त तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. काही अडचण असेल तर नक्की सांगा. बॅच घ्यायची असेल तर घ्या, नाही आवडली तर 4 दिवसांनी सांगा की मला तुझी बॅच आवडली नाही, मला माझे पैसे रिटर्न पाहिजे. पण 4 दिवसात सांगा, कारण नंतर सिस्टीम घेत नाही, मग आम्ही तुमचे पैसे पाठवू शकत नाही, हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इकडं तुम्ही करू शकता, जॉईन करा, नक्की तुमचा फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद.